वाशिमचं पिंपरी सरहद गाव 6 वेळा पुराच्या विळख्यात सापडलंय। गावातील शेतं पाण्याखाली गेली आहेत, जनावरांचं सुद्धा नुकसान आहे। कृषी मंत्र्यांची मात्र जिल्ह्यातील इतर गावांना भेट आहे। शेवटच्या क्षणी नाव वगळल्यानं मंत्री त्या ठिकाणी पोहोचलेच नाहीयेत अशी चर्चा आहे। गावाचं नाव मुद्दामून दौऱ्यातून वगळलं का असा सवाल आता उपस्थित होतोय। आम्ही पिंपरी सरहद येथे जवळपास 100 ते 125 शेतकरी इथे त्यांची वाट बघत असताना इथे त्यांनी आले पण सुद्धा नाही। आणि शेवटी आम्ही माझ्या शेतातली फक्त हे गोटे फक्त गोटे उरलेले आहेत। त्यांनी तरी तिकडे जाऊन सोयाबीन उपटून दाखवली, फक्त माझ्या शेतात हे गोटेच आणि पूर्ण जमीन खरडून गेलेली आहे। आम्ही त्यांची वेळ पाहता जवळपास संध्याकाळपर्यंत शेतामध्ये होतो, तरी पण सुद्धा इथे येऊन सुद्धा पाहिले नाही त्यांनी। पालकमंत्री साहेब आमच्या इथे दौरे येत असताना ते इतर ठिकाणी गेले आणि आम्ही त्यांची वाट पाहत बघलो। आमच्या शेतात काहीच राहिलं नाही, सोयाबीन नाही, काहीच नाही, फक्त गोटे शिल्लक राहिले आणि जवळजवळ कमरेत का गाळ वाहून गेला। आमच्या काळात मोठमोठे खड्डे पडलेत। आम्ही सर्व शेतकरी उभे आहोत, पण त्यांचा काही याचा पत्ता नाही। आम्हाला निधी काहीच मिळालं नाही अजून, नुसते आश्वासन देऊन चालले, इतके देतो तितके देतो, पण काही 15 टाकतो। 15 आमचं काय होत नाही, आम्हाला कमीत कमी 35 ते 40 हजार रुपये लागतील आम्हाला निधी। आम्हाला 15 आणि 20 हजार काहीच होत नाही आमचं। जमीन एवढी खड्डून गेली आमची, टोंगळ्यात त्याला गड्डे पडले आमच्या शेतामध्ये। प्रत्यक्ष येऊन पालकमंत्र्यांनी नियोजित दौरा हा पालकमंत्री साहेबांचा होता आणि ऐनवेळी त्यांनी हा दौरा बदलला व इतर ठिकाणी ते पाहण्यासाठी गेले। माझं म्हणणं असं आहे की ते अन्य ठिकाणी पूर परिस्थिती पाहण्यासाठी गेले, त्यांनी जावं, पण पिंपरी सरहदचा दौरा त्यांनी बदलून इतर ठिकाणी जाणं हे योग्य नव्हतं, कारण प्रचंड नुकसान हे या केनवण मंडळातील आहे। तर मी पालकमंत्री साहेबांना विनंती करतो की या शेतकऱ्याच्या रोषाला सरपंच या नात्याने मला समोर जावं लागत आहे, तर नक्कीच आपण याच्यामध्ये आता काय उपाययोजना करता येईल या आपण शासन स्तरावरती करण्यात याव्या। जिस गांव में जिस शेतकरी जो है उनका जो नुकसान हुआ है, सभी गांव का पंचनामा करने। कल हमारे कलेक्टर मैडम उधर गए थे, जिसका नुकसान हुआ है उसको भरपाई मिलेगी। सब गांव में तो हम जा नहीं सकते, लेकिन एक गांव में गया तो सब गांव में पंचनामा, सबका पंचनामा हो जाएगा ना। जिसका नुकसान हो गए उसका सब हम पंचनामे करके उसको नुकसान भरपाई मिलेगी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।